तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाळापूर तालुक्यातील मोखा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शाळेला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे। साचलेल्या पाण्यात साप आढळल्याचा व्हिडिओ समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। मोखा येथील ही जिल्हा परिषद शाळा सन 1963 मध्ये सुरू झाली असून येथे मोखा, वझेगाव, जानोरी आणि मेळ या गावातील इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात। शाळेत 9 वर्गखोल्या असून 2 नवीन खोल्यांचे बांधकाम मागील 3 ते 4 वर्षांपासून सुरू आहे। येथे 4 शिक्षक येथे कार्यरत आहेत। शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून विद्यार्थ्यांना 2 फुटांपर्यंत पाण्यातून वर्गात जावे लागत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। तसेच शाळेच्या परिसरातील साचलेल्या पाण्यात 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मोठा साप आढळून आल्याचे शिक्षकांनी सांगितले। याशिवाय शाळेच्या वरांड्यात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे आश्रय घेत असल्याने सकाळी विद्यार्थ्यांना शेण साफ करून वर्गात बसावे लागत असल्याची तक्रार पालक व शिक्षण समितीने केली आहे। शाळेच्या आवारातील पाणी बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला मुख्याध्यापकांनी पत्र दिले असून अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे। मुख्याध्यापिका सौ हरणे यांनी सांगितले की शाळेत निर्माण झालेल्या समस्येबाबत ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे। प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले असून उत्तराची प्रतीक्षा आहे। दरम्यान शाळेच्या या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन, बाळापूर। सदर या शाळेचे मुख्याध्यापक सौ हरणी मॅडम यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला 10 ते 15 दिवसापूर्वीच लेखी पत्र दिलेले आहे आणि ग्रामपंचायत प्रशासनाला एक विनंती केली आहे की हे जे शाळेच्या आवारात पाणी साचलेलं आहे हे पाणी काढून देण्यास मदत करावी। तसेच शाळेच्या साईडला जे जागा आहे त्या जागेमधूनच गुरांचा वावर इथं होतो, तिथे सुद्धा एक तारेचे कुंपण लावून देण्यात यावे याविषयी सरपंचांनी होकार दिलेला आहे, पण मात्र काम अजून झालेले नाही। तरी लवकरात लवकर शाळेच्या आवारामध्ये गुरंढोरं येऊ नये आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये हा सुद्धा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे। तो मुद्दा ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावा आणि या विद्यार्थ्यांना जो होणारा त्रास आहे, शिक्षकांना जो होणारा त्रास आहे, या त्रासातून त्यांची मुक्तता करावी व त्यांना शिक्षणासाठीच इथे उपलब्ध झालेले आहे तर ते त्यांना शिक्षणच त्यांना करू द्यावे अशी एक आग्रहाची विनंती मी पालक वर्गातर्फे करत आहे।